आदिवासी समाजातल्या मुलांची कुपोषणापासून मुक्ती व्हावी, त्यांनाही इतर मुलांप्रमाणे शिकता यावं या उद्देशानं आश्रमशाळा सुरू केल्या गेल्या। शिक्षणाच्या मूलभूत हक्कांपासून कुणी वंचित राहू नये असा प्रयत्न त्यामागे होता। त्यासाठी दरवर्षी मोठी तरतूदही केली जाते। पण वाशिम जिल्ह्यातली एक आश्रमशाळा पाहिल्यावर हे सारं फोल आहे अशीच तुमची भावना होईल। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। हा गरगर फिरणारा पंखा कधी खाली पडेल याची काही गॅरंटी नाही। वर्गात इलेक्ट्रिकचे तुटलेले बोर्ड आणि जळालेली वायरिंग। बाजूला असलेली ही खिडकी बघा, ती खिडकी आहे की पिकदाणी असा प्रश्न पडल्या वाचून राहणार नाही। तुम्हाला वाटेल की हा आंघोळीचा शॉवर आहे, पण तो शॉवर नाही तर फुटलेली पाईपलाईन आहे। ही परिस्थिती आहे चिखली इथल्या शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रम शाळेची। मंगरुळपीर तालुक्यामध्ये शेलू बाजार इथून 1 किलोमीटर अंतरावरती ही शाळा आहे। या आश्रमशाळेत परिसरामधील 20 गावांमध्ये आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेतात। वर्गाचा वापर शिकण्यासाठी केला जातो, पण वर्गात दिसत असलेली ही सामानाची पेटी बघा। वर्गाच्या भिंतीला चोहो बाजूंना या पेट्या ठेवलेल्या आहेत। त्याच्या मागे असलेली ही गादी बघा। हे बघून तुम्हालाही प्रश्न पडेल की हा वर्ग आहे की लॉज। ही अवस्था केवळ इथल्या एका वर्गाची नाही, तर जवळपास सर्वच वर्गांमध्ये ही अवस्था दिसून येईल। आता बघूयात दुसरा वर्ग। अरे, हा वर्ग तर चक्क कार्यालयातच भरलेला आहे। इथं बसायला चटई पट्टी नसल्यानं मुलं फरशीवर बसून धडे गिरवतात। आणि हे काय, इथं तर कपडे वाळत घातलेले आहेत। वर्गाच्या बाहेरच दोरी बांधून त्यावर घातलेले हे कपडे आश्रम शाळेची स्टोरी सांगण्यास पुरेसे आहेत। कोतळी इथं राहतो, पण इथे शाळेमध्ये आलो पहिलीपासून। इथं आम्हाला जागा नसल्यामुळे आम्ही इथंच अभ्यास करतो आणि इथंच झोपतो। याच कपडे मग संध्याकाळी झोपायची वेळ शाळा सुटल्यानंतर येतच का? हो। शाळेचं परिसर स्वच्छ असणं गरजेचं आहे, मात्र इथं स्वच्छतेच्या नावानं बोंब आहे। पिण्याच्या पाण्यासाठी लावलेल्या नळाची तोटी खराब झालेली, त्यातून सारखं पाणी वाहतंय। इथं सांडपाणी जाण्यासाठी कच्ची नाली बांधलेली आहे, पण ती कित्येक दिवस साफ झालेली नाहीये। नालीमध्ये ठिकठिकाणी कचरा साचलेला दिसतोय आणि त्या बाजूलाच पिण्याच्या पाण्याचा नळ आहे। इथल्या किचनची अवस्था ही काही वेगळी नाहीये। किचनमध्ये धान्य ठेवलेली जागा अस्वच्छ आहे। उरलेलं अन्न परिसरातच फेकलेलं दिसतंय। विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणं पुरेसं नव्हतं, म्हणून इथं विद्यार्थ्यांच्या जीवाशीही खेळ सुरू आहे। ही जळलेली वायर, फुटलेले इलेक्ट्रिक बोर्ड बघा, आणि हा एक्सपायरी डेट झालेला अग्निरोधक बघा। इथं जर उद्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली तर आग कशी विझवणार या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच नाहीये। मुलांसाठी असलेलं शौचालय बंद अवस्थेत आहे, त्याचे दरवाजे तुटलेले आहेत। प्रसाधन गृहामध्ये असलेल्या कमोडमध्ये कचरा भरलेला आहे, तर दुसरं शौचालय घाणीमुळे वापरण्यायोग्य नाहीये। त्यामुळे मुलांना प्रसाधनासाठी बाहेरच जावं लागतं। अभ्यास करावा लागतो आणि इथं झोपावा लागतो, त्यामुळे आमच्या पाशी जास्त वेळ नाहीये। आणि नंतर ह्या मुली येतात, मग आम्ही आमचे काम लवकर आटोपतो आणि इथंच अभ्यासाला बसतो। संध्याकाळी 5 वाजता नंतर कपडे बदलावे लागतात आणि नंतर पुन्हा 5-10 मिनिट आम्ही थोडं हातपाय स्वच्छ करून डबल इथं अभ्यासाला बसतो। शासन एकीकडे आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी कोट्यवधींचा खर्च करतं, मात्र शासनानं दिलेल्या सोयी सुविधा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतच नसल्याचं दिसून येत आहे। याकडे जर वेळीच लक्ष दिलं नाही तर आदिवासी मुलं शिक्षणाकडे पाठ फिरवल्याशिवाय राहणार नाही। विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम।